आपण नेहमी मैदान झाला तर आपण मैदानवाल्यांची नेहमी बाईट घेत असतो. आज बोनवलीचे आयोजक नियोजक प्रवीण दादा आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. कशा रीते मैदान पार पडला? मैदान एकदम यशस्वीरित्या पार पाडला. कुठलाही आम्हाला मैदानाला अडथळा न आला. गाडा मालकांनी आम्हाला सहकार्य केलं, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं धन्यवाद आणि प्रेक्षकांचं पण आम्ही मनापासून धन्यवाद करतो. तेही सुद्धा आम्हाला सहकार्य केलं. आज मैदानात काय अडथळे वगैरे आले? काय अडथळे न आले, एकदम यशस्वीरित्या मैदान पार पाडला. तसे आमचे आयोजक सर्व आमच्या आयोजकांचं आम्हाला सहकार्य आहे आणि त्यांचा आम्ही मनापासून आभार मानतो. मला असं कुठेतरी कानावर आला का आपले लय प्रयत्न चालू होते 2 दिवस गाड्या ठेवायचं, त्याबद्दल काय बोला? हो, आम्हाला 2 दिवसाचा मैदान करायचा होता, पण आम्हाला काही कारणाचं परमिशन तिकडनं भेटला नाही 2 दिवसाचा. बरंचसं गाडा मालकांचा फोन येत होतं का 2 दिवस मैदान आहे. आम्ही त्यांना सांगितलं का आम्ही 2 दिवस पहिले तुम्हाला कळू, 2 दिवसाचा मैदान होईल किंवा 1 दिवसाचा ते कळू. पण आम्ही ते प्रयत्न चालू होते, पण आम्हाला आम्हाला 1च दिवसाचं परमिशन मिळालं आहे. 2 दिवसात परमिशन झाल्यामुळं मिळाला नसल्यामुळं आम्ही गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर, कारण पारंपरिक मैदान आपला या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर असतं, त्याच्यामुळं आम्ही गुढीपाडव्याच्या निमित्तानं 19 तारखेलाच आम्ही मैदान ठरवलं 1 दिवसाचा. नाही, मस्त मैदान झालं ना. खरोखर गाडा मालकांच्या तोंडामध्ये एक व्यवस्थित मैदान आहे. बोनवलीचं मैदान म्हणजे मोठा मैदान मानला तो. नक्कीच आवर्जूनच आपल्या मैदानासाठी गाडा मालक आपली वाट बघत असतात. बोनवलीचं मैदान कधी असतं. बऱ्याचशा मैदानामध्ये गाडा मालकांच्या तोंडातून ऐकत असतो का आपला मैदान कधी आहे बोनवलीचा. आणि गाडा मालकाने आम्हाला सहकार्य चांगला केला, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं आभारी आहे. पुढच्या तारखा बिरखा काय पडल्यात का तुमच्याकडनं? आता आम्ही बघू, पुढची तारीख आम्ही 19 तारीख मार्चची केलेली आहे. बघू आता संघटनेचा तिकडनं आम्हाला जर आला त्यांचा, तर आम्हाला नक्कीच 29 तारखेला आम्ही मैदान करू. आजचा मैदान ना म्हणजे कुठेतरी बऱ्याच मोठ्या ट्रॉफ्या झाल्या, बक्षीस झाल्या, बऱ्याच मोठे सायकली झाल्या, खूप मोठ्या बक्षिसं होत्या, कूलर झाले, बरेच बक्षीस होती. कपणार नाही एवढे बक्षीस होती मला तर वाटतं. आज भरपूर बक्षीसं होता आम्हाला. बरेचसे सर्व आम्हाला स्पॉन्सरशिप होते. मला वाटतं 2 गाड्या दिले होते. स्वप्नील सुनील शेठ खरे यांच्याकडनं आम्हाला 2 नाशिक छेकडा आम्ही होते आणि कुणाल काटे नितलस यांच्याकडनं आम्हाला 4 सायकली स्पॉन्सरशिप होत्या. परत 25 ट्रॉफ्या आतिश शेठ पाटील, स्वाती आतिश शेठ पाटील नगरसेविका यांच्याकडनं आम्हाला 25 ट्रॉफ्या स्पॉन्सर होत्या. तसेच 5 ट्रॉफ्या सुजाताताई भोईर यांच्याकडनं आम्हाला होत्या. परत 4 कूलर ज्ञानेश्वर दादा कोलेकर, हेमंत दादा कोलेकर यांच्याकडनं 4 कूलर होत्या. परत सुट्टी मेकर अनन्या प्रदीप केने, तसंच सुट्टी मेकर किसन मामा भंडारी यांच्याकडनं आम्हाला 3 फॅन स्पॉन्सरशिप होतं. परत राजेश शेठ पाटील मांगरूल यांच्याकडनं आम्हाला 100 सन्मान चिन्ह होतं. तसेच नंदू शेठ भोईर, शालिक शेठ भोईर, SYP ग्रुप अंबरनाथ यांच्याकडनं आम्हाला 150 सन्मान चिन्ह होते. आणखीन मला वाटतं ट्रॉफ्यासुद्धा म्हणजे अशा भरपूर या मैदानाला आम्हाला बक्षीस होते आणि आम्ही ते बक्षीस आम्ही वाटप केलं पूर्ण. ते गाडा मालकांना आम्ही दिलेले आहेत. आणि नाही, मस्त मैदान पार पडलं ना. खरोखर सगळ्या गाड्या पण झाल्या का? मी बघितल्या व्यवस्थित झाला पूर्ण. गाड्या काय कुठल्या राहिल्या नाही, कोणाच्या गाड्या झाल्या. शेवटच्यापर्यंत गाड्या व्यवस्थित झाल्या आणि मैदान व्यवस्थित पार पडला. नाही, मी बघतो ना काही मैदानामध्ये ना गाड्या अर्ध्या व्हायच्याच राहून जातात आणि काही लोक नाराज होऊन जातात. पण बोनवलीचं मैदान असं आहे, या मैदानातून आजपर्यंत कोण नाराज होऊन गेला नाही. हो, आता आमचं नियोजन पण एकदम असतं, चांगलं असतं. भरपूर आम्ही आता इथं समोर पण मध्ये 2 टोल लावतो. परत पाठीमागे तिकडनं एकच ठिकाणी, म्हणजे जसा ड्रायव्हर असेल प्रत्येक गाडा मालकाचा, दोन्ही ड्रायव्हर असेल तर गाडी एका बरोबर आम्ही दोन्ही गाड्या टाकतो. आणि ते म्हणजे कसं कंपल्सरी लाईनीत गाड्या येतात, त्यामुळं गाड्यांचा कुठला अडथळा येत नाही आणि यशस्वी मैदान आमचा पार होतो. नाही, बराच गाड्या मालकांचा पण सपोर्ट आला. नामांची छकडेश्वर पण आला तुमच्या मैदानात. चांगल्या शर्यती झाल्या. मला वाटतं 180च्या जवळपास शर्यती आल्या असतील. हो, 174-75 काहीतरी गाड्या झाल्या आमच्या मैदानात. नाही, कुठंच म्हणजे मला ना वाटत कुणाचा निकाल राहिला, कुणाचा काहीच राहिला नाही. मैदानामध्ये व्यवस्थितरित्या पार पडला आणि मला तरी वाटतं ना जर तात्या असताना अजून मजा आली असती मैदानाला. हो, नक्कीच तात्या असतील अजून मैदानाला मजा आली असते आणि आणखीन मैदान अजून म्हणजे
मैदानाला अजून भरभराटी आली असती, पण आता तात्या नसताना सुद्धा आम्ही कसं तात्यांचा एक वारसा चालवतो आणि त्यांच्या नावासाठी आम्ही मैदान भरवतो. मला तरी असं वाटतं ना का आठवतं मागच्या मैदानात याच मैदानामध्ये निंबाळकर सरांना मोठी ट्रॉफी भेटलेली वाटतं. हो, मग मागच्या वर्षी या मैदानात निंबाळकर सरांना मोठी ट्रॉफी भेटली ती बोनवलच्याच मैदानामध्ये. बोनिवलीच्याच मैदानात, गुढीपाडव्याच्याच मैदानात. अजून ना आता कसं असतो, आपण प्रत्येक वेळेला विचारतो प्रत्येकाला बा का तुला काय मुश्किलात आली, काय मुश्किलात आली. सुट्टी पंच आपला म्हणजे हुशार बोलणारे पंच कोण होते? सुट्टी मेकर पंच आमचं किसन मामा भंडारी पण असतात, आमचा योगेश पाटील आमचा भाऊ असतो. तसेच आम्हाला ते गोरपेचे सागरने सुद्धा सहकार्य केला, सागर ड्रायव्हर गोरपे असे आमचे सुट्टी मेकर असतात. तसंच प्रवीण पाटील उसाटणेचा तो पण आम्हाला सहकार्य करतो, पण आज मला वाटतं तो नाही दिसला, काय आज नव्हता ते गाड्या काय दोघांनीच गाड्या सोडल्या. कुठेतरी काहीतरी काम चालू असेल प्रत्येकाचं. काम असतं गोळा त्यांचं काम असतं, मला काही दिसलं नाही. पण मी असं आहे की म्हणजे बऱ्याच वेळेला बघतो ना का प्रवीण दादा स्वतःहून बोनवलीच्या गाड्या सोडायला येतात बऱ्यापैकी. येतात नक्कीच आमच्या मैदानाला, तो प्रत्येक मैदानाला गाड्या सोडायला असतं, पण काय कुठल्या कारणास्तव त्यांना कामानिमित्त नसेल आले तरी पण आम्ही त्यांचं एक नाव हे करतो, उल्लेख. नाही मस्त ना, कारण का हा सर्व संघटनेचे अध्यक्ष होते, सगळे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व म्हणजे हौशीने येत होते मैदान. म्हणजे ना बोनिवलीच्या मैदानामध्ये ना लोक एक आशा असते मैदानात खेळाची, जिंकाची, आणि जे काय हारजीत ते काय आता सगळी फक्त मजासाठी येतात आणि आनंद लुटून जातात त्या मैदानात. नक्कीच प्रत्येक मैदान, प्रत्येक गाडा मालक शर्यत जिंकण्याच्या याच्यातच असतं, पण काय शेवटी एक दोन बैल हारजीत तर होणारच. दोन्ही गाडा मालक गुलालाच्या याच्यातच येतात आशेत, आणि ते काहीतरी आपल्या घरी गुलाल आणि बैलाला गुलाल आणि काहीतरी बक्षीस आणि घेऊन जायच्या याच्यातच असतात. त्याच्यामध्ये काय होतं हारजीत त्याचं काही आपण सांगू शकत नाही, का आज कुठली गाडी जिंकेल कुठली हारेल त्याचं काही सांगू शकत नाही. 4-8 पायाचा माला असतो त्याच्यामुळं काही सांगू शकत नाही. तुमची कोणती बैल होती? आमची आज बैल हे घरचाच होता, नशीब पालाला तो पडली आमची गाडी. घरचीच गाडी होती, आमचा एक आमच्या चुलत्याचा बैल होता, हा कारतूस आणि नशीब. पोलीस काय आजारामुळं आम्ही आज बैल मैदानात नाही काढला, त्या आरामावर जाता. मला वाटतं तो 22 तारखेला 3 फेऱ्याला पालणार आहे तिथं बोरचेवाडीला. काय नियोजन केलं आहे म्हणजे त्याचं? नियोजन आहे, आता बघूया. आहे दुसऱ्याचं मैदान आहे, नियोजन आहे तिकडचंच आहे. वासरू देवेश फडके आम्हाला आहे. तुमची ना कमिटी आलो आता बघा मैदानातून घरी येते ना, त्यांचा लय सपोर्ट आहे तुमच्या कमिटीचा. नाही, सर्व कमिटी काय आमचे गाव बोनवली गाव आम्हाला इथे हाजी मलंग पट्टे ते पूर्ण गावावाल्यांचं सहकार्य असतो. हा बोनिवली आले, आमचं बोनिवली, शिरवली, मांगरूळ, गोरपा, काकोले, डोके, असं बरेचसे गावांचा आम्हाला सहकार्य असतो. नाही चालेल दादा, धन्यवाद. तुम्ही माहिती दिल्याबद्दल, व्यवस्थितरित्या पार पडला. आणि कसा असतो हे काय म्हणजे असं नाही का यांचं एकच मैदान, यांचं पिढ्यानपिढी चाललेला हा मैदान घेतात, बराच टाईम घेतात, तर त्यांना हा अनुभव आहे. त्या अनुभवातून हा व्यवस्थित ते मैदान पार पडतं आणि खरोखर त्यांना मानलं पाहिजे. आज एवढ्या गर्दीच्या ठिकाणी कुठंच जागा राहिली नाही, त्या ठिकाणी बोनवलीची फाटी व्यवस्थितरित्या त्याही सांभाळले. पुन्हा आता लोकांना साधी एक फुटभर पण जागा नसते एवढे राहायला, तिथं ही एवढी मोठी फाटी रचना आणि ती त्याही जपून ठेवली. आज MIDCमध्ये एवढ्या मोठ्या MIDCमध्ये एवढी मोठी जागा ही आजपर्यंत कुणाच्या जवळपास नसेल, मी तर बोलतो. नक्कीच आता भरपूर ठिकाणी असंच आपले बिल्डिंग बिल्डिंग बोला, प्रत्येक ठिकाणी बिल्डिंगचं कामं डेव्हलपमेंटची चालू आहेत. प्रत्येक कुठं आपले MIDCची कामं चालू आहे, त्याच्यामुळं कुठं जागा जास्त उपलब्ध नाही. तर आमच्या आजोबांची पुण्याई आहे, ते आम्हाला आमच्या माहितीच्या आमचा जन्म नसताना ते आमच्या आजोबांनी जागा घेतलेली आहे. तर 100-150 एकर जागा घेतलेली आहे, आणि त्यांचंच आता आम्ही त्यांच्यामुळंच आज आम्ही इथं आज आहे. आणि ते त्यांचं म्हणजे आज आम्ही अजून परत त्यांचं नाव आम्ही त्यांचे हे करतो. तर त्यांनी आमच्यासाठी एवढी जागा घेऊन ठेवली, आणि आम्हाला आमच्या पिढ्या, आमच्या आता 3री पिढी आहे आणि आमची 4थी पिढी पण आम्हाला संपणार नाही असं करून ठेवलेलं आमच्या आजोबांनी. त्यांचा आम्ही धन्यवाद, आभारी आहे. चालेल.